नाशिक मुंबई महामार्गाची वाहतूक कोंडी आता सुटता सुटत नसल्याचं चित्र अजूनही कायम आहे। एका बाजूला आज महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंत्री दादा भुसे हे महामार्ग सुरळीत करण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक घेत होते आणि ही बैठक घेत असताना नाशिककर गेल्या 4 तासांपासून आसनगाव शहापूर परिसरामध्ये वाहतूक कोंडीत अडकल्याचं समोर आलं। विधानसभेमध्ये नाशिकच्या आमदारांनी प्रश्न मांडून आता महिना उलटला तरी सुद्धा नाशिकच्या नशिबी वाहतूक कोंडीत कायम असल्याचं पाहायला मिळतंय। नाशिकहून मुंबईचा प्रवास 8 ते 10 तास कायम आहे आणि या संदर्भात अधिकचे अपडेट करत आमचे प्रतिनिधी किरण टाजणे आपल्या सोबत आहेत। किरण, आपण पाहतोय कधीपासून ही वाहतूक कोंडी आहे, सुरळीत कधीपर्यंत होणार आहे? सध्या नाशिक ते मुंबई आणि मुंबई ते नाशिक असा जर प्रवास करायचा असेल तर एका बाजूने साधारणपणे 8 ते 10 तास इतका वेळ लागतो। प्रवासी मोठ्या प्रमाणात तात्काळच असतात आणि ठिकठिकाणी पडलेले खड्डे, झालेली वाहतूक कोंडी यामुळे नागरिकांचा जो संताप आहे तो देखील आपल्याला बघायला मिळालेला आहे। आणि या सगळ्या भावना विधानसभेमध्ये देखील मांडल्या गेल्या होत्या। याला महिना उलटला मात्र अद्यापही त्यावर तोडगा काही निघत नाहीये। आजच्याच दिवशी जर बघितलं तर मंत्री दादा भुसे यांनी ठाण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये याबाबतची बैठक देखील घेतली होती, त्याबाबतच्या सूचना देखील केल्या आणि तात्काळ या सगळ्या संबंधी कारवाई करावी अशा अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत। दुसऱ्या बाजूला बैठक होत असताना अशा पद्धतीची वाहतूक कोंडी देखील बघायला मिळते, त्यामुळे नाशिककरांच्या आणि मुंबईकरांच्या नशिबी ही वाहतूक कोंडी कायम असल्याचे या ठिकाणी चित्र दिसतंय। हो, बरोबर आहे किरण, आपण दृश्य तर पाहतोच आहे। ही लवकरच वाहतूक कोंडी सुरळीत व्हावी अशी अपेक्षा। अपडेट घेत राहू किरण, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।